नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार सर्वांना, जय भीम। आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड शिडको परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पार्क या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी आपण अभिवादन या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला, त्यानंतर या ठिकाणी पंथी ज्योत रॅलीचे देखील आयोजित करण्यात आलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपले फारुक अहमद सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे पंथी ज्योती अभिवादन रॅलीचं आयोजन केलेलं होतं। यंदा हा समारोप कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये झाला। दरवर्षी गुरुवार बाजारात एरवी हा कार्यक्रम नियमित प्रमाणे होत असतो, परंतु इथं उद्यान असूनही जे ओसाड पडलं होतं, फक्त बाबासाहेबाच्या नावाचं वावर झाल्यामुळं इथं एक पूर्ण प्रसन्न चित्त करणारं असं वातावरण निर्माण झालं आणि इथे आज या पंथी ज्योती अभिवादन रॅलीचा समारोप कार्यक्रम खूप मोठ्या संख्येनं आमच्या मायमाऊली, आमचे बंधू, ज्येष्ठ लोक इथे उपस्थित होते। सर्व संविधानप्रेमी होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अनुकूल समाज निर्माण करण्याची, समता अनुकूल समाज निर्माण करण्याची जी जबाबदारी आपण भारतीय म्हणून सर्वांना टाकलेली आहे, त्या सर्व धर्म, जाता, भाषा, प्रांत जे काही असेल, पण या संविधानाचे जेवढे जेवढे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांनी महामानवांच्या या विचारांचं जागर करण्यासाठी, मग औचित्य कोणतंही असो, पण या समतेला रुजवण्यासाठी प्रत्येक चळवळ, प्रत्येक कृती आपली झाली पाहिजे। हाच संदेश आज महामानवांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंथी ज्योतीच्या माध्यमातून आपल्या मायमाऊलींनी या पंथीला, या ज्योतीला, या विचाराच्या, ज्ञानसूर्याच्या मूल्य विचार असलेल्या पंथीला हवेच्या पासून संरक्षण करून इथपर्यंत आणलं। मला वाटते की हेच एक संदेश आहे की डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं प्रबुद्ध भारत घडवणं हे आपलं लक्ष ठेवून आपण सगळ्यांनी या चळवळीचा भाग बनलं पाहिजे। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ह्या परिसरातील महिला, पुरुष, बालक हे सर्वजण हातामध्ये पंथी घेऊन, पंथी म्हणजे इतराला प्रकाश देणारी गोष्ट आहे, अंधाराला सारून इतरांना प्रकाश देते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपलं आयुष्य चंदनापरे झिजून आपल्या ह्या देशातील तमाम माणसाला माणूस म्हणून कसं जगता येईल, ह्या देशातील प्रत्येक गोष्टीवरती इथल्या सर्वसामान्य माणसाचा कसा अधिकार असेल, त्याला माणूस म्हणून कसं जगता येईल, अशा प्रकारची संविधानामध्ये तरतूद करून ठेवली। आणि ते संविधान ह्या देशातील प्रत्येक माणसाला मानसन्मान जगण्यासाठी त्याच्या घरापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता तो संविधानामध्ये आहे। ते संविधान प्रत्येक घरामध्ये तो विचार जर गेला तर प्रत्येक माणूस त्या मार्गावरती चालून ह्या देशामधला प्रत्येक माणूस ह्या देशामध्ये एक प्रकारची समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल। कारण ह्या देशामध्ये संविधान शिकवण्याचं काम कुठेही केलं जात नाही। संविधान जर शिकवलं तर ह्या देशातला प्रत्येक माणूस बंड करून उठेल आणि मग त्यांना सत्ताधाऱ्यांना सत्ता भोगता येणार नाही। तर तुमची आमची एक जबाबदारी आहे की ह्या देशाचं जे संविधान आहे, बाबासाहेबांचा विचार म्हणजे ह्या देशामधला संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांचा विचार जो आहे तो विचार त्या संविधान रूपाने आणि बाबासाहेबांचा जो अमूल्य असा विचाराचा जो ठेवा ठेवलेला आहे ग्रंथरूपी, ते ग्रंथ प्रत्येकाच्या घरापर्यंत आज तुम्ही 6 डिसेंबरला मुंबईला जर चित्र बघितलं तर तुम्हाला सांगतो करोडो रुपयांची पुस्तकाची विक्री केली जाते। हा वर्ग हा वाचक वर्ग आहे आणि हा वर्ग ह्यापासून वंचित राहिला पाहिजे। अशा प्रकारचं ह्या देशामध्ये जातीच्या, धर्माच्या नावावरती विभागणी करून माणसामध्ये भेद निर्माण करून आपण कसं ह्या ठिकाणी वंचित राहील अशा प्रकारचं कारस्थान चालू आहे। ह्या कारस्थानाला जर बळी पडायचं नसेल तर आम्हाला ह्या देशातील समतावादी महापुरुषांचा विचार, मग ते संविधान असेल किंवा या समतावादी महापुरुषांचे जे विचार असतील, जे ग्रंथ असतील, ते आम्हालाच पोहोचण्याचं आणि येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा हे करावं लागेल। आणि हे काम केलं तरच आपण ह्या देशामध्ये सुरक्षित राहणार आहोत, आपला देश सुरक्षित होणार आहोत। तेव्हा आजच्या प्रसंगी मी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली, त्यांचा विचाराचा जो रथ आहे तो रथ इथं न थांबता प्रत्येकाने आपल्या परीने जसं होईल, मग ते चळवळीच्या रूपाने असेल, ज्या ज्या पद्धतीने असेल तो पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। आजच्या प्रसंगी मी त्यांना पुनश्च एकदा त्यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो। जय भीम, जय बुद्ध। या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68वा महापरिनिर्वाण दिवस आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी सिडको ऑडको परिसरातील सर्व समाज बांधव पंथीज्योत रॅलीमध्ये सहभागी झाले। ह्या पंथीज्योत रॅलीचा सुरुवात करणारे आमचे भीमरावजी बेरजे असतील, PM वडगावकर गुरुजी असतील, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत कालवश आपले हनुमंते सर, तुकारामजी हनुमंते, नंदीग्राम बोधवेराची जे काही सर्व टीम होती, त्यांच्या खरं तर त्यांच्या या अथांग परिश्रमामुळे आज सिडको ऑडको परिसरामध्ये आपण पाहत आहात पंथीज्योत रॅली अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आमच्या समाज बांधव, आमच्या भगिनी, आमच्या आई, हे सर्वजण थोरले मोठे भाऊ याच्यामध्ये सहभाग नोंदवतात। आम्ही सर्वांनी आताच या ठिकाणी आपापल्या परीनं भावपूर्ण या ठिकाणी आदरांजली वाहत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना या ठिकाणी सांगितलं की प्रत्येकानं या रॅलीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण एक आपलं कर्तव्य समजून या महापरिनिर्वाणच्या पंथीज्योत रॅलीमध्ये सहभागी झालंच पाहिजे। कारण का तर ते आपलं पहिला आद्य कर्तव्य आहे। कारण का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही जे काही आहोत, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही आम्ही आहोत। या देशातील जनता जर सुरक्षित असेल तर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं व्यक्तिमत्व होतं की आपण इतिहासामध्ये पाहिलं असाल, महापुरुष सगळ्यांनी बघितले असतील, परंतु या इतिहासातला एकमेव महापुरुष असा आहे की ज्यानं स्वतःसाठी घर बांधलं नव्हतं, तर त्यांनी केवळ पुस्तकासाठी घर बांधलं होतं। एवढे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते, त्यांच्या विचारामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे। मी तर म्हणतो या देशाची शान जर काय असेल, इस देश की शान है क्योंकि इस देश में संविधान है, हे एक अतिशय महत्वाचं आहे। कारण का भारत देशाचा जर काही अभिमान असेल तर संविधान आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। म्हणून या देशातला प्रत्येक नागरिक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणी आहे असं मी या ठिकाणी मानतो। आज पंथीज्योत रॅली, ही रॅली आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने आदरणीय अशोकजी मगरे असतील, विठ्ठलजी गायकवाड असतील, त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष प्रल्हादजी काका जोंधळे असतील, अनिल भाऊ बेरजे असतील, आमचे सर्व सहकारी भीमरावजी बेरजे मामा, वडगाव गुरुजी, सर्वांचं मी या ठिकाणी एखादं नाव विसरतो, परंतु सर्व समाज बांधवाच्या वतीने ही रॅली होती। या रॅलीमध्ये असंच समाज बांधव नेहमी सहभागी होतील आणि या ठिकाणी एवढ्या भावना व्यक्त करतो, थांबतो। जय भीम। या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आज सकाळपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते। त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पंथीज्योत आयोजित केली होती आणि पंथीज्योतला या ठिकाणी हजारो समाज बांधवांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि या ठिकाणी महिला उपस्थित होत्या। मित्र हो, पुन्हा एक मला खंत अशी वाटते की या ठिकाणी जो हातामध्ये माईक आहे, त्यानंतर जे कपडे आहेत ते हे माझ्या ह्याचे नसून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर या ठिकाणी हे नसतं असं मला वाटते। तेव्हा मला ही खंत एवढीच हे करायची की ज्या टाइमला या ठिकाणी पंथीज्योत रॅली निघत होती त्या टाइमला आम्ही पाहत होतो की रस्त्याने महिला पाहत होत्या, तर महिलांनी बांधवांनी पाहत न थांबता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक स्वतःसाठी नाही किंवा एका धर्मासाठी नाही केलं, तर हे सर्वांसाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वजण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लाभ घेतो। आपण तरी आपण पुढच्या वर्षी तरी आपण रस्त्याला न पाहता प्रत्येक जणांनी या ठिकाणी पंथीज्योत रॅलीमध्ये सहभागी होऊन हजारोच्या नाही तर लाखोची जनसंख्या या ठिकाणी येईल असं मला वाटते। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।